बंडखोरीच्या प्रश्नावर ओमराजेंचं मौन, राजकीय भूमिकेवर आज बोलणार नाही. ओमराजेंची झी 24 तासला प्रतिक्रिया. माझ्यावर होणारे आरोप खोटे वाटत असतील तर मी पद सोडायला तयार. शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचं भावनिक आवाहन. पद सोडण्याची नव्हे तर बाळासाहेबांची तत्त्व पाळण्याची अपेक्षा. शिवसेना नेत्यांचा पलटवार. अजूनही अनेक जण वेटिंगवर. ऑपरेशन टायगर नंतर भविष्यातल्या बंडखोरीचे उपमुख्यमंत्री शिंदेंकडून संकेत. तर अजून किती आणि काय काय नेणार, फोडाफोडी करून काय मिळवणार, ठाकरेंचा सवाल. काँग्रेसनं पक्ष फोडणाऱ्यांना कधी मुख्यमंत्री केलं नाही. उद्धव ठाकरेंचा भाजप आणि शिंदेवर हल्लाबोल. तर पक्ष फोडणाऱ्या काँग्रेसचं गुणगान आणि आम्हाला शिवाय कशासाठी, शिंदेंचा खडा सवाल. ऑपरेशन टायगर नंतर ठाकरेंचं डॅमेज कंट्रोल. मुंबईसह 6 मतदारसंघांची मातोश्रीवर महत्वाची बैठक. उद्धव ठाकरे साधणार आमदार जिल्हाप्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद. अमित शहांच्या दौऱ्यामध्ये सीमाप्रश्न तापण्याची शक्यता. हत्तरगी टोल नाक्यावर एकीकरण समितीचं आंदोलन. सीमाप्रश्नी अमित शहांची भेट मिळवून देण्याची मागणी. नीटच्या फेरपरीक्षेआधी एनटीएचा ढिसाळ कारभार. नागपूरच्या विद्यार्थ्याला वर्धा, भंडारा, नागपूरचा पर्याय डावलून अबुधाबीचं केंद्र. हेल्पलाईनवर तक्रार करत परीक्षा केंद्र बदलून देण्याची पालकांची मागणी. सलग दुसऱ्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच. संपामुळे मुंबईकरांचे मोठे हाल. तोडग्यासाठी परिवहन मंत्र्यांनी कृती समितीच्या सदस्यांना बैठकीला बोलावलं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक. लातूर शहरात कोयता गँगची दहशत. महिला आणि लहान मुलावर कोयत्यानं हल्ला. बार्शी रोडवरील वसवाडीतील घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. भिवंडीमध्ये शॉर्मा पिझ्झातून 100 जणांना विषबाधा. विषबाधा झालेल्यांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अन्न आणि औषध प्रशासनाकडून दुकानावर कारवाई. जलवाहिनी लिकेज दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं नवी मुंबईतील पाणीपुरवठा आज बंद राहणार. तर नाशिकमध्येही आज पाणीपुरवठा बंद राहणार. पाणी जपून वापरण्याचं आवाहन.